ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ओ ज्ञानोबाराया माझ्या तुको
सगळ्याला विनंती आहे. विनयितो सकळा जना थोर बोले थोरा लहान दावे तुके दामगनिना म्हणे तुकया बंधू राम म्हणा. खरोखर मोठं भाग्य आहे. आज गुरु माऊली सामने श्री गुरु सारिका तापाची राजा सगळ्यांची विनंती माझं नका आहे. साधू संत विनंती करतात. विनवितो सकळा जना कर धोडोणी थोरा लहाना दाने चुके ध्यामदिना म्हणे तुया बंधू राम म्हणागा. सगळ्यांनी भजन करावं. माझा अधिकार नाही बरं. तुकाराम महाराजांचा अधिकार आहे आणि त्यांच्या वचनावर आपला संपूर्ण भरोसा आहे. त्याबद्दल वाद नाही. पण भजन होत नाही. भजन व्हायला पाहिजे. आम्ही नुसतं भजे खातो. भजे खाल्लं नाही. भजे खा त्वरित भावना होत. बोला 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 हरपा झाले बोला. सगळ्यांनी भजन करायचे. विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम
अवतारावरचा घेतलेला रंग श्रीमंत सद्गुरू तुकोराम महाराज यांचा हा अनुभवजन्य असा रंग आहे. मग कोणाकडून अनुभव घ्यावा हा प्रश्न आहे. विठ्ठल 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 7,000 वर्षापूर्वी भगवंताने अवतार घेतला आणि अवताराचं कार्य यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारते धर्माचे पालन धर्माचे पालन भगवंताचे अनंत अवतार झालेले. पण ह्या अवतारामध्ये जे भगवंताने कार्य जे केलेलं आहे विठ्ठल 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 त्यावर कार्य आहे. 7,000 वर्षापूर्वी गीतेचं तत्वज्ञान भगवंताने अर्जुनाला सांगितलं. आपण वाचणारे आहात, लेख पात्र विद्यार्थी आहे. अर्जुनाने देवाचं सुद्धा ऐकत नव्हता. आता आमच्यासारखं पण सुखाचं कोण ऐकणार आहे? अर्जुन ऐकत नव्हता. परंतु अशाही परिस्थितीमध्ये अर्जुनाला घडवलं विठ्ठल विठ्ठल. समोरंगणावर दोन्हीसाठी मिळालेली आहे. तुमच्या आमच्याकडे तोच प्रसंग आहे. आपल्याला गाणी नाही, गाणी करून या जरा. सारखा युद्ध आहे, चालू आहे. विठ्ठल विठ्ठल रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आंतरबाह्य मन आणि जग सारखं चालू आहे. मला कथा वाढवायची नाही. अर्जुनाला ज्या तत्वज्ञानाचा प्रयोग भगवंताने केला ती गीता, ते गीतेचं तत्वज्ञान आणि त्रेताळ युगापासून नव्हे खरा परमार्थ त्रेताळ युगापासून खुल्ला झालेला आहे. अरे पाला खान पाला झाड्या वानराला ब्रह्मज्ञान झालं, पण का निष्ठा व्हायची? विठ्ठली विश्वास, निष्काम निश्चयी विठ्ठली विश्वास पाहून याच्या अनेकांचे. काय केलं त्यांनी? काय केलं? त्या वेळेला पुष्कळ होते, त्याबद्दल वाद नाही. पण वानराला ब्रह्मज्ञानी केलं. वानराला ब्रह्मज्ञानी झाले नवे नवे ते रामरूप बनले. हा विश्वास त्यांचा रंगा. एकच गोष्ट आपल्याकडे मानतो. गंधमादन नावाचा पारा होता. गंधमादन ज्या वेळेला ते कुंभकर्णाचं धूर रवेक्षेत्रावर आलं
त्याचा सुगंध जो सुटला त्या सुगंधामुळे पुढे पडला माणसाला. तो जळायला काही पण ते वानर त्याच्या हाती काही नाही ना. पण त्याजवळ विलक्षण शक्ती होती. ती शक्ती तुमच्याजवळ आहे, सद्गुरु कृपेने तुम्हाला ती प्राप्त झालेली आहे, त्याबद्दल वाद नाही. पण कुठे आणि कसा उपयोग करतात हे मात्र अजून लक्ष येते. त्या शक्तीच्यामुळे त्या वानराला त्यांनी आपल्या श्वासावर टाकले होतं. चांगला ऐकूया. श्वासाने हात ओढलं आणि सोडायला गेल्यावर ते लांब निघून गेलं. परत आग ओढलं आणि धरलं. बोल तू कोणाचा? तो म्हणे मी रामाचा आहे. मन रावणाचा आहे. नाही म्हणणार मी रामाचाच आहे. मन रावणाचा आहे. नाही म्हणणार मी रामाचा आहे. जेव्हा अतिथी झालेले फार चिडून रडून फेकून दिलं. हो ना, चांगलं लक्षात घ्या. जेव्हा सारखा काठी राखा असल्यानंतर काय कमी आहे? माझ्या निजबद्धा संसार माझे व्यथा देवलाज मग भगवंता बांधून निजबद्धा विनेमी प्रल्हार वालिता विगदेवी मी प्रगतले कोरडे पाशी वैकुंठ सांडून उधाव दीर्घेंद्रासाठी पातलो द्रौपदी राणीचा तात्काळी या कौरवांची तोंडे केली काळी अभिनय गीता गोळी प्राचीनाच्या काळी लावानी अर्जुन प्रतिज्ञेचे प्राप्ती निजूसा लपविला गवसी लावणी जयत्रथाची ख्याती सुभद्रापती वाचविला अंबरीशाचे गर्भवात याची सोशिले सावकाश उणे आपले वीर भक्ता तुम्ही ऋषिकेशी चिरडून फेकला. हो काय सांगा, राम म्हटल्याबरोबर जिवंत झाला. राम या शब्दाबरोबर काय पावर आहे या अजून तुम्हाला आपल्याला समजत नाही. निश्चित आली त्याचप्रमाणे आहे भगवंताने अवतार घेतला. आम्ही आता सत्य बसवतोय. सत्याचा उद्देश का बसवण्याचा? सत्याचा उद्देश सफल होत नाही, होईच नाही. सत्याचा उद्देश ठीकच जन्म मरणाचा भाग करणं, याला सत्य म्हणतात. परिस्थिती राजा ज्या वेळेला ऋषीच्या शापाने आणि 7 दिवसात मरण पावे असा शाप मिळाला होता. ऋषी समाधिस्थ होते. शिष्याने शाप दिला होता आणि मग पूर्वीने सांगितलं बाबा अरे तो पांडवांचा वंशज आहे, धर्मज्ञ आहे, पुण्यवान आहे, तुझा शाप कधी खोटा होणार नाही. म्हणून साधू संतांची जे भय आहे ते आजही आढळले आहे. चंद्र सूर्य जातील नळाला काय सांगा महाराज. राम खेळतो घडलंय पण तुका असेच आरोग्यात. आणि म्हणून एक परीक्षा आपलं परिस्थिती राजा करता शुक महाराजांनी 7 दिवस भागवत सांगितलं. ही थोडी कथा आहे का? माझी कीर्तना संपूर्ण होणार नाही. फार सुंदर कथा आहे. त्यावेळेला पांडवाच्या इथं
यज्ञ चालला असताना शुक महाराज भगवान वाढतोय आणि एक शीख पोपटाच्या रूपाने आणि शुक महाराजांनी उचललं. धर्माने विचार केला की आज स्वर्गामध्ये एवढ्या घंटा वाजतात कशा, काय कारण आहे. देवाला विचारलं देवा की काय म्हणणं आहे, चल म्हणे दाखवतो. आणि मग धर्माला हातामध्ये धरलं आणि दाखवलं बघ तो जो आहे ना तो एक शीप उचलतो, एक शीप उचलल्यामुळे ते ऋण विजय झालं. त्या ऋणाची भेट करण्याकरता शुक महाराज पांडवाच्या आपल्या परीक्षेच्या हे चालत आहे. म्हणून महाराजांनी आव्हान घेतला होता 3 वर्षापूर्वी. प्रेत रूप झाला शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा, रडती रात्र दिवस काम क्रोध माया, म्हणते हाय हाय धर्म. वैराग्याच्या क्षणी लागल्या शरीरा, ज्ञानाने तुला ब्रह्मद्वेषी. गिरविडा घट फुडीला चरण, महावाक्य ध्वनी बोम केली. दिली किळांजुळी पुलनाव रूपाची, शरीरल्या तेजाची समर्पिली. तुका म्हणजे रक्षाधारी आपोआप तुझ्याला दीप म्हणून तुझा वया देवाचा राजोता निवारा. भगवंताने अवतार येतात द्वापारयुगामध्ये. आणि अशा प्रसंगाला ज्याने निवांत कविता आता धाव फोडला, जर हळू चिंतेला तर साधी गोष्ट आहे कधी. पण तिथं अडवं आलं, इतिहास माहिती आपल्याला. मग दुर्योधन आणि अर्जुन दोघेही द्वारकेला गेले. दुर्योधन देवाच्या उशेजवळ असला आणि अर्जुन पायाबरोबर. देव सांगितलं कशा करता आले, आमचं युद्ध सुरू होणार आहे. देवाने सांगितलं मी मला अगोदर बघितलं, दुर्योधन मी अगोदर आलेले. देवाने सांगितलं काय म्हणलं काय, आम्ही दोघं सगळ्यांना लढाले नाही, आता तुमची मदत करण्याकरता आले. देवाने सांगितलं एका बाजूला 56 कोटी आले आणि एका बाजूला मी एकटा. काय कोणाला किती पाहिजे बोला. तुम्ही घरी विचार केला हे मला एक तरी काय करायचं. 56 कोटी दुर्योधन आपला दुर्योधने विचारले. अर्जुन अरे मी एकटा, मी शत्रू धरणार नाही, तू नको धरू. पण ज्ञानाच्या तू गोष्टी मला सांग, विचार सांग. आणि त्यामुळे भगवान सारखे झाले. आणि अशा टायमाला तो ग्रह निर्माण झाला होता. तो ग्रह फिरण्याकरता अर्जुनाला गीतेचं तत्वज्ञान सांगितलं. आत्मज्ञान होण्याची काही आवश्यकता नाही. आत्मज्ञान कोणालाही होणार नाही आणि कोणीही जाऊ शकणार नाही. होईच नाही.
श्रीरंग तुझा होते काय पाहणार तिथे काय पाहणार म्हणून या माप भक्तीचे आणि काय समजून घेण्याकरता आंदोलनाला उदाहरण दिले आणि सांगितलं अरे मी सूर्याला सांगितलं मनुला सांगितलं इक्षांपुला सांगितलं आज तुला ते सांगतो तद्विधी प्रेमात येणं हरी प्रश्नेन सेवया उपरे क्षंती ज्ञान ज्ञानीन तत्वदर्शना हे ज्ञानगा परिभरे मनी आणावे संताया भजावे सर्वश्रेशी हे ज्ञानाचा क्रोधा सेवा हा दारवंता ते स्वाधीन करती सुबटावणी तनु मनु जिवे चरणाशी लागावे आदरवता करावे राक्षस मग आता सीता पुढे खरं विठ्ठल खरं मग आपले तापुले तेही सांगतील कुठले गेले अंतःकरण भले संकल्पाने आदरचे ज्ञानतार आहे म्हणून महाराज सांगतात जाणार तुम्ही वासुदेव 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 म्हणावे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वसुदेव नाही वासुदेव सर्वांच्या ठिकाणी वास करणारा त्याचं नाव वासुदेव विठ्ठल विठ्ठल काल महाराजांनी छोटा भाग घेतला होता म्हणून नाल्या स्वभाव फिरायला लागला होता गाणे भक्तीचा दिवाळा वासुदेवाचा पुतळा
खालचा अभंग तुमच्या माऊलीने घेतला होता. भक्ती म्हणजे काय विषय झालेला आहे तो परस्पर मी मानत नाही. पण भक्ती जी आहे ती गोकुळामध्ये भगवंताने प्रगट केली. न करिता नाना युक्ती